आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज संध्याकाळी 4 वाजता पुणे युनिव्हर्सिटी येथे कॉक्रोच जनता पार्टीचे एक शांतिपूर्ण आंदोलन होणार आहे एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी। आमच्या या मूव्हमेंटला आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना खूप आनंद आणि अभिमान होतोय की विश्वंभर सर आणि असीम सर यासारखे दिग्गज जे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत तेही आमच्या मूव्हमेंटला पाठिंबा देत आहे। तर मी विश्वंभर सर आणि असीम सरांचं खास धन्यवाद करतो आज आल्याबद्दल। आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की या दोघांच्या सपोर्टमुळे आमची मूव्हमेंट अजून स्ट्रॉंग होईल। आणि सोबतच आज संध्याकाळी आम्ही जे आंदोलन करणार आहे त्याच्यात आम्ही आमचा एज्युकेशनचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहेत। जे काही देशात चालू आहे परीक्षांवर, पेपर फुटीवर आणि काही जे एक्झामचे रिझल्ट्स आहे काही काही वर्षांपर्यंत येत नाही, तर त्यावर काय काय केलं जाऊ शकतं याच्यावर आज आम्ही आमचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहे। ही सगळ्यात मोठी आजची आमची अनाउन्समेंट असणार आहे। थँक्यू। आता आणि सॉरी अजून एक गोष्ट, सोनम वांगचुक सर हे पण या मूव्हमेंटला जॉईन होणार आहे आज संध्याकाळी। ते लडाखवरनं येणार आहेत अँड ही इज व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर। आणि पुण्यातले जेवढेही लोक आहेत स्टुडंट्स आहेत त्यांनी खास करून यावं, कारण की सोनम वांगचुक पेक्षा मोठा एज्युकेशनिस्ट या देशात तरी दुसरा कोणी नाही आहे। तुम्ही जे आंदोलन आज करताय विद्यापीठात, दिल्ली नंतर पुणेच का निवडलं, महाराष्ट्रातून पुणे का निवडलं आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठच का निवडलं, याच्या मागे काही वेगळा दृष्टिकोन होता? मला वाटतं की पुणे इज अन एज्युकेशन हब। पुणे हे जे माहेरघर आहे शिक्षणाचं आपल्या महाराष्ट्रात तरी, आणि त्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट सुद्धा म्हणलं जातं। आणि माझ्यासाठी तो पुणे होम ग्राउंड आहे। मी स्वतः पुण्यात राहिलेलो आहे, स्वतः पुण्यात शिकलेलो आहे, त्यामुळं मी पुणे निवडलेलं आहे। आणि फक्त पुणेच नाही, नागपूरलाही मी जाणार आहे, त्याची प्लॅनिंग चालू आहे। जो मॅनिफेस्टो रिलीज केला जाणार आहे, मॅनिफेस्टोमध्ये एक पर्सेंटेज असणार आहे की आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही घोटाळे झाले किंवा पेपर फुटी झालेले आहे ते नक्की त्याच्यामध्ये मांडलं जाणार आहे। मॅनिफेस्टो नक्की कशावर आधारित असणार? भविष्यात होणाऱ्या एज्युकेशन मधल्या तुमच्या काही योजना आहेत आतापर्यंत झालेले जे काही घोटाळे आहेत ते मांडले जातात? परीक्षांमध्ये जो काही घोटाळा होतोय, पेपर फुटी होतीये, त्याच्यावर काय काय करता येऊ शकतं त्याच्यावर तो मॅनिफेस्टो असणार आहे। हाऊ टू मेक द एज्युकेशन सिस्टम बेटर। तुम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा बाबासाहेबांचा फोटो घेऊन तुम्ही जंतर मंतरवर गेला। संविधानिक पद्धतीमध्ये ज्या ज्यावेळेस या देशात चळवळी झाल्या त्यावेळेस विरोधी पक्षांचा सुद्धा त्या सगळ्या चळवळीत सहभाग होता। जेव्हा क्रांती घडली, तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केले तुम्ही कुठेही संवाद करत नाही, म्हणजे संविधानिक पद्धतीने सरकारसोबत सुद्धा संवाद करणं आहे। पुण्यातलं ते जंतर मंतरपेक्षा मोठं होणार आहे असं मला नक्की गॅरंटी आहे। आणि आज ते संध्याकाळी आपल्याला कळेलच। एक ऑपोजिशन थेट भूमिका मांडली की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसच होतं नॉर्मेटिव्ह, ते पण जाहीर टीका करताय। तर तुम्ही एक्झॅक्टली मग कुणाशी भांडताय आणि काय हे असणार आहे? आम्ही कुणाशी भांडत नाहीये। लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर। आम्हाला ना सरकारसोबत भांडायचं ना अपोजिशन सोबत भांडायचं। आमचं फक्त एक आहे, नीटचे जे 22 लाख स्टुडंट्स आहे, CUETचे जे 16 लाख स्टुडंट्स आहे, CBSEचे जे 17 लाख स्टुडंट्स आहे, SSC GDचे जे 40 लाखांपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत, असे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे सिस्टमच्या फेलियरमुळे। आम्ही त्या स्टुडंट्ससाठी फाईट करतोय। आम्ही कोणाच्या अगेन्स्ट फाईट नाही करते, आम्ही स्टुडंट्ससाठी फाईट करतोय। पक्षाचे जे इंस्टाग्राम आणि बाकी सोशल मीडिया अकाउंट आहेत ना त्याच्या विरोधात, म्हणजे जे त्याचे फॉलोअर्स वाटतात त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये ना एक तक्रार केली आहे। वकील अरविंद सिंह यांनी तक्रार केली आहे आणि त्याच्यात सांगितलं की एंगेजमेंट या सगळ्या एंगेजमेंटची चौकशी व्हावी असं त्याचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं तुम्ही फेक नरेटिव्ह सेट करताय सोशल मीडियावर। फेक नरेटिव्ह काय? पेपर लीक फेक आहे हे तर म्हणजे आता सगळ्या माध्यमांनीच दाखवलेलं। फेक नरेटिव्ह काय आहे त्याच्यात? तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटद्वारे, सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत ना त्यांची एंगेजमेंट अचानक वाढली, फॉलोअर्स वाढले, हे सगळे फेक आहे असं त्यांनी तक्रार केली। मला असं वाटतं ना की जे काही लोक आहेत सरकारच्या साईडचे असू दे किंवा जी पार्टी सत्तेमध्ये बसली आहे त्यांच्या साईडचे, त्यांनी ना मेसेज समजून घ्यावं। कॉक्रोच जनता पार्टी इज अ व्हेरी बिग मेसेज फॉर द कंट्री। हे तुम्ही इग्नोर करून हा मेसेज चालणार नाही। इट्स अ मेसेज बाय द यूथ ऑफ दिस कंट्री दॅट दे आर फेड अप ऑफ द एक्झिस्टिंग पॉलिटिकल सिस्टम। तुम्ही आज याला फेक म्हणून म्हणसाल तर यू आर डुईंग अ बिगर मिस्टेक बाय इग्नोरिंग दिस पीपल। हे जे काही मुलं आहे 19-20 वर्षाचे, यांची सगळ्यात मोठी कंप्लेंट हीच आहे की आमच्याबद्दल कोणी बोलत नाही, आमचे मुद्दे कोणी मांडत नाहीये। आता तुम्ही यांना फेक म्हणून परत तीच मिस्टेक रिपीट करताय। सो प्लीज डोंट रिपीट दॅट मिस्टेक। यांच्याशी बोला तुम्ही, यांचं ऐकून घ्या, यांच्या समस्या काय आहेत, यांच्या होप्स काय आहेत, यांना भारतासाठी ॲस्पिरेशन्स काय आहेत ते ऐकून घ्यावं। डोंट डिसमिस देम। पुणे युनिव्हर्सिटी 12व्या नंबरवर होती इंडियाच्या रँकिंगमध्ये। इट वॉज वन ऑफ द प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी इन इंडिया। आज पुणे युनिव्हर्सिटी 91व्या नंबरवर आहे। तर हा कसा पुणे युनिव्हर्सिटीसाठी एक मुद्दा नसेल?
गोइंग फॉरवर्ड तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? व्हॉट इज द गव्हर्नमेंट डझंट रिस्पॉन्ड? कारण आतापर्यंत तुम्ही म्हणताय तुम्हाला प्रतिसाद मिळत नाहीये. इथून पुढेही त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर आंदोलन आता सुरू होईल का? काय करणार? जसं मी काल म्हणलं की हे आंदोलन आता आम्ही देशभर करू. आता आजचं आंदोलन झाल्यावर मी लखनौला जाणार आहे, त्यानंतर मी अमृतसरला जाणार आहे, नंतर बँगलोर, जयपूर, नागपूर या ठिकाणी जाणार आहे. आणि आम्ही आव्हान देणार आहे सगळ्या युवकांना की आपण सगळ्यांनी दिल्लीला जायचे 20 तारखेला, आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत कोणी घरी वापस येणार नाही. सर, दोन पण याची प्रश्न पुढे असे दखल घेतल्याचं दिसत नाही. तुम्ही पण काल बोलताना बोलले की आमची दखल घेतली जाते. नाही, असं नाहीये, दखल घ्यावंच लागणार आहे कुठं ना कुठं. कारण की मग दखल नाही घेत तर दॅट रेजेस इव्हन अ बिगर क्वेश्चन ऑन द डेमोक्रेसी. मग आपण डेमोक्रेटिक कसं काय? डेमोक्रेसी काय? फक्त 5 वर्षातून एकदा इलेक्शन करणं, सरकार निवडून देणं, दॅट इज नॉट डेमोक्रेसी. डेमोक्रेसी इज बिंग अकाउंटेबल टू द पीपल फॉर द नेक्स्ट 5 years. सर, दोन प्रश्न असे उद्भवतात. तेव्हा पब्लिक मुव्हमेंट इज वॉट. त्याच्यात कोणी एका विचारधाराचे लोक नसतात. पब्लिक मुव्हमेंटमध्ये सगळ्या विचारधारांचे लोक सोबत येतात. आणि या देशात सध्या काय झालेलं मागच्या 10-12 वर्षात जी काही मुव्हमेंट होते त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असतो. ती अण्णा आंदोलन असो किंवा जे पंजाबच्या फार्मर्सनी प्रोटेस्ट केलं होतं त्यालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर मला कळत नाही कधीपर्यंत आपण असे जे पब्लिक मुव्हमेंट आहे त्यांना बदनाम करणार आहे. आपण हे विसरायला नको, भारत हा देश स्वतंत्र कसं मिळवलं? आंदोलनामुळेच मिळवलं. इमर्जन्सी लागली होती देशात, त्या देशात आपण डेमोक्रेसी कशी वापस आणली? आंदोलनामुळेच आणली. हा देश नुसता आंदोलनामुळे घडला नाहीये, तर या देशात लोकतंत्र हे आंदोलनामुळेच जिवंत आहे. आणि जेव्हा जेव्हा पब्लिक मुव्हमेंट होती तेव्हा सगळेच लोक जॉईन होतात. अण्णा आंदोलनामध्ये विश्वंभर सरी होते, ते आज आमच्या सोबतही आहे. तर जेव्हा जेव्हा कोणती सरकार असेल जी खूप काळांसाठी पॉवरमध्ये आहे आणि जेव्हा लोकांचा राग त्यांच्या विरुद्ध जागा होईल तेव्हा सगळेच लोक सोबत येतील. तो उगी 1-2 लोकांमुळे आपण या आंदोलनाला असं बदनाम करायचं मला वाटते दॅट इज व्हेरी डिसरिस्पेक्टफुल फॉर द पीपल ऑफ दिस कंट्री. विद्यार्थी संघटना जी आहे ती आता मंत्रालयावर याच विषयावर मोर्चा काढते. अशी वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा तुम्ही त्यांना आव्हान करणार आहे का की तुम्ही स्वतः दिले मोर्चात आंबेडकरांना आव्हान? पुणे युनिव्हर्सिटी 12व्या नंबरवर होती इंडियाच्या रँकिंगमध्ये. इट वॉज वन ऑफ द प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी इन इंडिया. आज पुणे युनिव्हर्सिटी 91व्या नंबरवर आहे. तर हा कसं काय पुणे युनिव्हर्सिटीसाठी एक मुद्दा नसेल? गोइंग फॉरवर्ड तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? व्हॉट इज द गव्हर्नमेंट डझंट रिस्पॉन्ड? कारण आतापर्यंत तुम्ही म्हणताय तुम्हाला प्रतिसाद मिळत नाहीये. इथून पुढेही त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर आंदोलन आता सुरू होईल का? काय करणार? जसं मी काल म्हणलं की हे आंदोलन आता आम्ही देशभर करू. आता आजचं आंदोलन झाल्यावर मी लखनौला जाणार आहे, त्यानंतर मी अमृतसरला जाणार आहे, नंतर बँगलोर, जयपूर, नागपूर या ठिकाणी जाणार आहे. आणि आम्ही आव्हान देणार आहे सगळ्या युवकांना की आपण सगळ्यांनी दिल्लीला जायचे 20 तारखेला, आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत कोणी घरी वापस येणार नाही. सर, दोन पण याची प्रश्न पुढे असे दखल घेतल्याचं दिसत नाही. तुम्ही पण काल बोलताना बोलले की आमची दखल घेतली जाते. नाही, असं नाहीये, दखल घ्यावंच लागणार आहे कुठं ना कुठं. कारण की मग दखल नाही घेत तर दॅट रेजेस इव्हन अ बिगर क्वेश्चन ऑन द डेमोक्रेसी. मग आपण डेमोक्रेटिक कसं काय? डेमोक्रेसी काय? फक्त 5 वर्षातून एकदा इलेक्शन करणं, सरकार निवडून देणं, दॅट इज नॉट डेमोक्रेसी. डेमोक्रेसी इज बिंग अकाउंटेबल टू द पीपल फॉर द नेक्स्ट 5 years. सर, दोन प्रश्न असे उद्भवतात. Sir, I want to ask, if we can't even get a simple resignation, if the government is not ready to even admit the mistake, how can we expect them to resolve the entire education system? It starts with taking responsibility. It starts with acknowledging the mistake. If you are not even ready to acknowledge the mistake, how are you going to fix the system? सर, लास्ट जो जंतर मंतर में जो हुआ उसमें काफी बच्चों का ऐसा कहना था कि उनको स्टेज पे नहीं बुलाया गया या उनसे बात नहीं करवाया गया. तो इस बार हम और बच्चे देखेंगे क्या जो एक्चुअली उनके मुद्दे बात करेंगे स्टेज पे? नहीं, बिल्कुल बिल्कुल. और जंतर मंतर पर तो मतलब पूरा स्टेज भर गया था. मुझे रिक्वेस्ट करनी पड़ रही थी, प्लीज सारे लोग स्टेज पर मत आइए वरना स्टेज गिर जाएगा. तो हमसे जितना हो सकता था हमने किया. बट जैसे कि बहुत ही ऑर्गेनिक मूवमेंट है, हमारे पास कुछ रिसोर्सेस नहीं है, कुछ नहीं है, तो बहुत ही ज्यादा थोड़ा मैनेज करने को डिफिकल्ट हो रहा था. बट गोइंग फॉरवर्ड वी आर लर्निंग, क्योंकि हम भी पहली बार कर रहे हैं. हम कोई सीजन पॉलिटिशियन नहीं है, सीजन मूवमेंट्स चलाने वाले नहीं है, हम सब पहली बार कर रहे हैं. तो गोइंग फॉरवर्ड वी विल इम्प्रूव इट. और अभी मुझे लगता है कि विश्वंभर सर और असीम सर को थोड़ा बोलना है. सर, हिंदी में ट्वीट कीजिए आप. नीट का जो आपको पता है कि पुणे में शाम 4 बजे कॉकरोच जनता पार्टी का आंदोलन होने जा रहा है. उस आंदोलन को सपोर्ट करने के लिए पुणे के महाराष्ट्र के बड़े ही सोशल एक्टिविस्ट विश्वंभर सर और असीम सर हमारे सपोर्ट में आए हैं. उन दोनों का मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूं. और उनके साथ ही सोनम वांगचुक जी भी हमारे साथ जुड़ने वाले हैं आज शाम को 4 बजे. और इसके साथ ही आज हम एक बहुत बड़ी अनाउंसमेंट करने जा रहे हैं जो हमारे एजुकेशन मैनिफेस्टो रहेगा, जिसके रिगार्डिंग गवर्नमेंट जो एग्जाम्स लेती है, एंट्रेंस एग्जाम, कॉम्पिटिटिव एग्जाम्स, उसमें क्या क्या सुधार हो सकते हैं उसको लेकर हम बहुत बड़ी अनाउंसमेंट करने जा रहे हैं. थैंक यू. और अभी मैं रिक्वेस्ट करता हूँ विश्वंभर सर और असीम सर को बात करने के लिए. थैंक यू.
मला आधी असं मला पहिल्यांदा हे सांगायचं आहे की आम्ही इथे आलो याचा अर्थ बरेच जण आम्ही आता यात नेतृत्व वगैरे तर असं काही नाही आहे. अभिजितला आम्ही पहिला सल्ला दिला की जी काही कार्यकारिणी असेल, जे काही निर्णय घेणारे लोक असतील ते सगळे 35च्या आत असावेत असं आम्ही पहिला सल्ला अभिजितवर दिला. मला असं वाटतं की खूप दिवसांनी आम्हाला मेनस्ट्रीम मीडियाच्या माईकची सवय नव्हती, आज सगळे आले त्याबद्दल आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांचा. मला असं सांगायचं आहे की पत्रकार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे म्हणजे तुमचे चॅनल्स किंवा तुमचं वर्तमानपत्र किंवा काय त्यांचं इश्यू वेगळा आहे, ते त्यांच्या मॅनेजमेंटचं. पण भारतीय पत्रकार म्हणून या आंदोलनाकडे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सकारात्मकपणे पहा की 12 वर्ष या देशात धुमाकूळ चाललेला आहे. पत्रकारांचा सगळ्यात मोठा अपमान या 12 वर्षात झालेला, एकही पत्रकार परिषद न घेऊन की आम्ही तुम्हाला नाही मोदत, आम्हाला नाही द्यायची पत्रकार. या वातावरणात एक तरुण मराठवाड्यासारख्या भागातून शिकून पुण्यात आलेला, पुण्यातून गेलेला उभा राहतो आणि त्याच्या मागे एक पाठिंबा उभा राहतात. ते कॉलर कसे आले वगैरे त्याची चौकशी पोलीस करेल ना. त्यांनी कंप्लेंट केली तर त्याची चौकशी होईल आणि त्या चौकशीतून काय निष्पन्न व्हायचं तर होईल. आजच काही तुम्ही दोष नाही धरू शकत. हा तरुण उभा राहतो. अभिजितमध्ये मला एक अतिशय उत्तम नेता दिसतो, असीमला पण तो दिसतो आणि म्हणून आम्ही पाठिंब्यासाठी आलो. आमचा या आंदोलनातला हस्तक्षेप शून्य असेल. अभिजितने जेव्हा विचारलं आम्ही सल्ला जरूर देऊ, गोष्टी सांगणे नियुक्तीच्या चार, पण आमचा कार्यकारिणी आणि हे सगळं जे आहे ते सगळं अभिजित नेता आहे. आता अभिजितला त्याची 35 वर्षाच्या आतली कार्यकारिणी करायची आहे आणि तुम्ही तरुण नेतृत्वावर विश्वास ठेवा. माझा पुढच्या पिढ्यांवर फार विश्वास आहे. दुर्दैवाने काय होतं माहिती का, प्रत्येक पिढीला वाटत असतं आमची पिढी शेवटची सगळ्यात चांगली पिढी या पृथ्वीवरची. असं काही नसतं. इव्होल्युशनची, उत्क्रांतीची थेअरी सांगते की पिढ्या प्रगत होत जातात. ते पुढच्या पिढीचं हे आंदोलन हे लक्षात घ्या. सकारात्मक बाजू याची अशी पहा की आपल्या आसपास जेनझेची जी आंदोलन झाली नेपाळ वगैरे ती हिंसक झाली. सकारात्मक हे की अभिजित दिपके पहिल्या दिवसापासून गांधी आणि आंबेडकर, याचा अर्थ हे आंदोलन हिंसक नाही, हा सत्याग्रह अहिंसक आहे. हे जर तुम्हाला पत्रकार म्हणून तुम्हाला हायलाईट करता आलं तर ते फार बरं होईल की या देशात गांधी आंबेडकरांच्या मार्गाने आजही आंदोलन करावं असं का 30 वर्षाच्या मुलाला 32 वर्षाच्या मुलाला वाटतं. हे तुम्हाला हायलाईट करता आलं तर फार उपकृत होईल मी तुमचा, की हा देश आजही त्याच रस्त्यावर चालू शकतो. हे आणि आपले जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न अभिजित हे आता नवीन सुरू झाले. 15 दिवसापूर्वीचं बाळ आहे, हे अगदी शिशु याच्यातला हा आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नसतील. म्हणजे काय जयप्रकाश नारायणांची समग्र क्रांती घेऊन अभिजित इथं आलं असं नाही मला वाटतं. आणि ती तयारी जयप्रकाशांची त्या वयात झाली होती. अभिजितचं ते अजून अभिजितला या गोष्टीत पुढे जायचं आहे, ही संघटना वाढवायची आहे, त्यांची पार्टी वाढेल, त्या पार्टीचं पुढे काय करतील, ते राजकारणात येतील का नाही, हे सगळे प्रश्न आज अभिजितच्या पण डोक्यात नसतील करायचे. ती खरंच, कारण ते जेवढं स्पॉरॅडिकली झालं, ज्या एका आवेगात ते झालं त्याच्यात ते काही अपेक्षित नाही. पण मला असं म्हणायचं की मी का उभा आहे या आंदोलनाच्या मागे, तर 12 वर्षाची हुकुमशाही, दडपशाही, जिच्यावर मेनस्ट्रीम मीडियाने दुर्दैवाने कधीही प्रश्न विचारले नाही. प्रश्न काय विचारले तर आंबा कसा खाता, चिरून का कापून वगैरे वगैरे, ते प्रश्न घेऊन ईडीची दडपशाही कालपर्यंत, पश्चिम बंगालमध्ये लोक फोडण्यापर्यंत कालची, ही तुम्हाला लोकशाही वाटते का सगळ्यांना? आणि जर लोकशाही वाटत नसेल तर तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांना विचारले नाही. ते प्रश्न घेऊन हा जो मुलगा उभा आहे, हा तुमचे माझे प्रश्न घेऊन उभा आहे. हा मुलगा तुमचे आणि माझे, हा जर हुकुमशाहीच्या विरोधात बोलतो तर भारतीय मीडियाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने हा मुलगा बोलतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुमचा पत्रकार म्हणून दृष्टिकोन हा अत्यंत सकारात्मक असावा अशी माझी अपेक्षा आहे. मी तुमच्या काही गोष्टी समजू शकतो, मी व्यावहारिक पातळीवर मीडियाचे मालक आणि त्यांचं हे मी सगळं समजू शकतो. पण भारतीय लोकशाही जर वाचवायची असेल तर आता जनआंदोलनांना पर्याय नाही. राजकीय लढाई माझ्या मते मतपेटीची आता ही फार वेगळी झालेली आहे. आता तुम्ही तिथे जर अशी धोरण असेल सत्ताधारी पक्षाचं की आम्ही तुम्हाला ईडी लावून तुमची माणसं आधी पळवणार आणि प्रतिनिधी आणि साध्या विषयातले पोलीस सगळ्यांचं मी स्वागत करतो. मुख्यतः 2-3 मुद्दे मला फक्त सांगायचे आहे. एक तर जे फेक अकाउंट बद्दल अभिजितने उत्तर दिलेलं आहे, पण एखादी संघटना एखादं आंदोलन करत असेल, एखादी चळवळ उभी राहत असेल, एखाद्या मागण्या सरकार विरुद्ध केल्या जात असेल तर त्याच्यामध्ये आपले लोक घुसून त्यांना काहीतरी बडबड करायला लावून, फालतूचं बोलायला सांगून ते देशद्रोही आंदोलनं हे दाखवण्याचा प्रयत्न जसा होऊ शकतो, तसे काही अनावश्यक असलेले लोक सपोर्ट करण्यासाठी मुद्दाम घुसवले जाऊ शकतात. हा पण एक मुद्दा आहे. आणि त्यांनी जर सांगितलं फेक अकाउंट असतील तर ते शोधले जातील, पोलीस ते जरूर शोधतील. दुसरं, सरकारचा प्रतिसाद नसेल तर काय करायचं हा प्रश्न सातत्याने विचारला जातो अशा आंदोलनांमध्ये.
सरकारने प्रतिसाद द्यायचा की नाही हा त्यांचा मुद्दा असला तरी साधारणतः मोदी सरकारचं हे पाहण्यात आलेलं आहे की ते आंदोलनांना प्रतिसाद देत नाही, चळवळींबद्दल ते बोलत नाही आणि कुजवण्याची आणि सडवण्याची प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यामध्ये लोकशाही कुजते किंवा सडते हा आमचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे, लगेच दिला पाहिजे. 6 जण मरत असतील तर ज्या देशांमध्ये माणसांची किंमत आहे, नागरिकांची किंमत आहे, म्हणजे मरणारे पाकिस्तानी होते का भारतीय होते त्याच्यावरून तुम्ही ठरवत असाल तर ते भारतीय होते. मग भारतीय 6 जण जर परीक्षार्थी मरतात तेव्हा सरकारने किती गंभीरतेने घेतलं पाहिजे, ती घेताना दिसत नाही. अमेरिकेमध्ये असा एखादा माणूस मेला तर ते लगेच सरकार घडबडून जागे होते, त्यांना राजीनामा द्यायला सांगतात, त्याच्यावर प्रश्नोत्तर होतात. आपल्या इथे तसं काही होत नाही, याचा आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे. दुसरं, आम्ही नेहमीच गाणं म्हणत वाढलेलो आहे की चले चलो लहू लुहान पाव लेके भी चले चलो. किती पण रक्तबंबाळ पावलं झाले तरी लोकशाहीसाठी वाटचाल करावीच लागणार आहे. आणि आंबेडकरांचा फोटो घेतला की नक्षलवादी म्हणून टॅग करायचं, हे जे काही सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा, त्या पार्श्वभूमीवर अभिजितवर पण टीका झाली, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली. तो अत्यंत घृणास्पद आणि वाईट वाटणारा भाग आहे. गांधी आणि आंबेडकर या दोघांना सरकार आजचं घाबरते, हे मी आपल्याला मुद्दाम सांगतो. त्यानंतर आम्ही 95-94 मध्ये शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही घोषणा द्यायचो की बदलो बदलो आज की शिक्षा नाही तो मागणी होगी भिक्षा. कोणाचं सरकार होतं तेव्हा तुम्ही बघा, ते आम्ही गाणं म्हणायचो, घोषणा द्यायचो, रस्त्यांवर येऊन मोर्चा काढून ते सांगायचो की बदलो बदलो आज की शिक्षा नाही तो मागणी होगी भिक्षा. म्हणून आता अभिजितशी आम्ही बोलत असताना म्हटलं की हा शिक्षणाचा केवळ मुद्दा एवढाच नाही की त्या धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा. त्याच प्रवृत्तीचे सगळे लोक एखाद्या पक्षात असतील तर आणखी एखाद्या दुसऱ्या प्रवृत्तीचा धर्मेंद्र नाही तर जितेंद्र प्रधान येईल. त्याचा फरक काय पडणार आहे? पण फरक हा आहे की त्यांनी जे सांगितलं की माफी मागण्याची तुमची प्रवृत्ती आहे का, चूक झाली ती मान्य करण्याची प्रवृत्ती आहे का, तर नाही आहे, मग तुम्ही सरकार चालवण्यासाठी अपात्र आहे. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतो. त्यानंतर चुका करण्याबद्दल सातत्याने बोललं जाते. आजच्या पिढीबद्दल, माझ्या घरामध्ये आजची एक जेनजी पिढी आहे, तुम्ही सगळेजण आहात, बरेच जण. तर मला म्हणायचं आहे की चुका करण्याचं स्वातंत्र्य नाही आहे का पिढीला? एखाद्या चुका करू द्या ना, चुकातून ते शिकतील. त्या चुका काही खूप मोठ्या ब्लंडर्स आहेत का? तुम्ही तर 12-13 वर्षापासून जे काही ब्लंडर्स करतात आम्ही पाहतो, नोटाबंदीपासून तर बाकी सगळे पण निर्णय तुमचे, तुमचं वागणं, तुमचं चॉकलेट वाटणं, आम्हाला लाज वाटते तुमची. मग तुम्ही त्या चुका केलेल्या चालतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही चुका करता, मूर्खपणा करता. मग आता काहीतरी आंदोलनाच्या माध्यमातून चुका होत असतील ना तर त्या चालतील. चुकांमधून सुधारण्याची प्रवृत्ती असेल, त्यांनी चुका केल्या तरी चालतील, ते चुकांची माफी पण मागतील. पण आंदोलन आणि चळवळी झाल्या पाहिजे, लोकशाहीच्या जिवंतपणाचं ते लक्षण आहे. दुसरं मला वाटते की कायदेशीरता जी आहे ती आणण्यासाठी काम करणं आवश्यक आहे. जसं आता सोनम वांगचूक म्हणाले की आज पर्यावरणाचा सुद्धा मुद्दा ते मांडणार आहे. वेगवेगळे मुद्दे येतील, त्याच्यातली कायदेशीरता तपासली गेली पाहिजे की कोणताही निर्णय देताना कायदेशीरता आहे का, निर्णय घेताना कायदेशीरता आहे का, शिक्षण मंत्री नेमताना काहीतरी क्रायटेरिया पाहिला आहे का. जेव्हा लक्षात आलं की हा माणूस फोलपणा करतो, याला शिक्षणासंदर्भातलं काहीच माहिती नाही, तर मग माझे आधी हू करणारे ते आरोग्यमंत्री होते, आता हा आला एक माणूस. म्हणजे हे सगळेजण अशा दर्जाचे असतील तर कसं काय आपण भारतावर प्रेम करणं व्यक्त करायचं? तर ते आंदोलनातून आणि चळवळीतूनच व्यक्त होते. लोकशाहीवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिजित अमेरिकेत ते नोकरी आणि ते सगळे प्रस्ताव सोडून इथे आलेला आहे, त्याचं मी स्वागत करतो. आणि त्याला कोण पाठिंबा देणार की नाही देणार, टीका आपल्या भारतामध्ये लगेच केली जाते. टीका करणाऱ्यांचं सगळ्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे. आम्ही असं मानतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पूर्ण स्वरूपात स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे कोणी माझ्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे असं नाही. म्हणजे सगळ्या पत्रकार मित्रांना पण मी सांगत असतो, माझ्याबद्दल काय असलं सांगा. मी उलट त्यांना सांगतो की तुम्ही माझं काही चुकलं असेल सांगा, तुमच्या कानावर जास्त येत असते. तर आपल्या पाठिंब्यामुळे तो आज संध्याकाळी 4 वाजता पुणे येथे आमचं शांतिपूर्ण आंदोलन सुरू होणार आहे, ज्याच्यात आमच्यासोबत असीम सर असतील, विश्वंभर सरही असतील, कुमार सरही असतील आणि या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट रेमन मॅग्सेसे अवॉर्डी सोनम वांगचूक सर हे पण जॉईन होणार आहेत. तर मी जेवढे पेरेंट्स आहेत, स्टुडंट्स आहेत, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, स्टुडंट बॉडीज आहेत, सगळ्यांना इन्व्हाइट करतो की या पीसफुल प्रोटेस्टमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. कारण की ही जी मुवमेंट आहे ती या देशाच्या फ्युचरसाठी आहे. आज जे नीटची मुलं आहेत, CBSEची मुलं आहेत, उद्या जाऊन ते देशाचे नागरिक होणार आहे. त्यांच्यासाठी आपण कसा देश बनवला पाहिजे, त्यांच्यासाठी कशी व्यवस्था असली पाहिजे, या प्रश्नांना घेऊन आम्ही मुवमेंट करतोय. आणि मी परत एकदा रिपीट करतोय सारखं की ही मुवमेंट पूर्णपणे पीसफुल आणि विदिन द राईट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असणार आहे.
नो वेअर वी आर गोइंग टू व्हायोलेट एनी लॉ. थँक्यू. म्हणजे आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणी बसून राहतात की आज पुढे काय, आंदोलन संपवणार आहे. आंदोलन मोर्चे की काय मुख्य इमारत? नाही, आज आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या इथं आम्ही मुवमेंट चालू आणि एक 4-5 तास ती मुवमेंट चालेल आणि त्यानंतर मला लखनौला जायचंय, त्यानंतर अमृतसरला जायचंय. अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करणार आहे ते करू आम्ही. आणि त्यानंतर 20 तारखेला आम्ही फायनली जंतर मंतरला बसू आणि आम्ही तिथं बसल्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस येणार नाही. हा त्या माणसाचा तेव्हाचा कॉल होता. त्यामुळे तुम्ही तेव्हा कुठे होता, मला जर उद्या विचारलं आम्हाला की आणीबाणीत कुठे होता, मी 6 वर्षाचा होतो. आणीबाणीत मी असणारच नाही. मला वाटतं आपण लॉजिकल ठेवूया ही प्रेस कॉन्फरन्स. 2024 मध्ये ते सध्या नसतील. सध्या नव्हते ते, त्यांना ती प्रेरणा नाही झाली. आता त्यांना प्रेरणा झाली. आम्हाला प्रश्न विचारायला आता बिलकुल आहे, काही हरकत नाही, विचार. सर एक फक्त अमेरिकेत माझा काहीच प्लॅन नव्हता, काहीच इंटेन्शन नव्हतं. पण ज्या लोकांनी सपोर्ट केला त्याला 1-2 दिवसात, त्यानंतर मला रिअलाइज झालं की हा कुठं ना कुठं रोष आहे जनतेमध्ये, खास करून युवकांमध्ये, आणि ते काहीतरी सांगायला बघताय. दिस इज अ मेसेज. ते कुठं प्लॅन करून, जर मला प्लॅन करून करायचं असतं, जर मला इंटेन्शनली करायचं असलं असतं तर मी इंडियात असलो असतो, अमेरिकेत जॉब्स नसतो अप्लाय करत बसलो. आंदोलनाच्या बाबतीत बाकी पण आंदोलन काँग्रेसचे आंदोलन झाले, आंदोलन, पण या आंदोलनाचे रेड कार्पेट टाकलं जाते. सगळ्या परवानग्याशिवाय दिल्लीत परवानगी मिळाली, पुण्यात पण मिळाली. हे एवढं रेड कार्पेटिंग असते, एवढं सहज आंदोलन करणं आजकाल बघायला मिळतं. सर सहज कुठं? आमचं अकाउंट बंद करण्यात आलंय. नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणलेले मला. हे सहज आहे सर. नाही, ज्या परवानग्या दिल्या जातात त्याच्यावर परवानगी तर याच्यामुळे द्यावं लागली ना, कारण की त्यांना दिसतंय किती सपोर्ट आहे आता युवकांचा. हा सपोर्ट संशयिक आहे आणि त्याच्यावरून मोठे संशय निर्माण होते. मुंबई पोलिसात तक्रार दिली आहे. संशयिक आहेत सगळे. तुम्हाला काय वाटतं? कारण नाही, मी याच्यावर देतो. हे संशय कुठून निर्माण झाला? किरण रिजिजू जे आहेत आपले युनियन मिनिस्टर, त्यांनी एक ट्विट केलं की कॉक्रोच जनता पार्टीचे जे फॉलोअर्स आहेत ते 40 का 50% पाकिस्तानी आहेत. ठीक आहे. आता तुमच्या सगळ्यांना सांगतो, कोणत्या पेजवर किती फॉलोअर्स असतात हे त्या ॲडमिनशिवाय कोणीच पाहू नाही शकत. त्याचा ॲक्सेस फक्त माझ्याकडे आहे. आणि जेव्हा किरण रिजिजू यांनी ते ट्विट टाकलं, त्याच्यावर मी स्क्रीन रेकॉर्डिंग टाकली आणि त्याच्यात मी दाखवलं 94.7% ऑफ द पीपल, द ऑडियन्स, द फॉलोअर्स ऑफ द कॉक्रोच जनता पार्टी आर फ्रॉम इंडिया. तर मला हे नाही कळते की तुम्ही तुमच्या देशाच्या युवकांना पाकिस्तानी का म्हणताय? आज माझ्यासारख्या युवकांना ते पाकिस्तानी म्हणताय. वेदांत जो 17 वर्षाचा आहे, जिने सीबीएसईच्या पेपर घोटाळ्याचं जे काही आहे ते उघड केलं त्याला पाकिस्तानी म्हणताय. जे पत्रकार सरकारला प्रश्न विचारतात त्यांना पाकिस्तानी म्हणताय. मी पाकिस्तानी, सीबीएसईचे स्टुडंट्स पाकिस्तानी, पत्रकार पाकिस्तानी, तो भारतीय कोण? फक्त IT सेलवाले. काय चाललंय आपल्या देशात? भाजप या सगळ्यांना यंत्रणा उभी केली जाते का तुमच्या विरोधात? जे सगळे किरण रिजिजू तुम्ही उदाहरण दिलं